नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोलातील पहिला पाठ म्हणजेच क्षेत्रभेट अभ्यास करणार आहोत. क्षेत्रभेट अभ्यास करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. आपण 8वी आणि 9वीच्या वर्गामध्ये त्याचा अभ्यास केलता. पाठ सुरू होण्या अगोदर आपण काही गोष्टी लक्षात घेऊ. सर्व विद्यार्थ्यांनी पाठ सुरू होण्या अगोदर वही आणि पेन किंवा लेखन साहित्य स्वतःजवळ ठेवा. कारण पाठ सुरू असताना शिक्षक म्हणजे मी तुम्हाला विविध प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची थोडक्यामध्ये उत्तरे तुम्हाला लगेच तुमच्या वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये उतरवून काढायची आहेत. तर आपण पाठाला सुरुवात करू. 8वी आणि 9वीमध्ये क्षेत्रभेट काय असतं हे आपण समजून घेतलं. या पाठामध्ये आपण यावेळी थोडं आणखीन जास्त समजून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण क्षेत्रभेटेचा एक आढावा घेऊ. थोडक्यात सांगायचं तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, क्षेत्रभेट म्हणजे काय? किंवा क्षेत्रभेट म्हटल्यानंतरनं तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये कोणकोणत्या बाबी किंवा कोणकोणत्या गोष्टी येतात त्या तुम्ही आता लगेच आपल्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये त्याची नोंद करायला सुरुवात करा. मी तुम्हाला 30 सेकंद देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेट म्हणजे काय? जर आपण याचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल आपण काय शिकलो होतो ते. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या स्थळाला किंवा ठिकाणाला जेव्हा अभ्यास कार्याच्या दृष्टिकोनातून किंवा माहिती मिळवण्याच्या हेतूतून जेव्हा भेट दिली जाते त्या भेटीला आपण क्षेत्रभेट म्हणत असतो. आणि ही व्याख्या आपण 8वीमध्ये आणि 9वीमध्ये असताना याची आपण उजळणीही केली होती. जसं तुम्ही इथं दिलेल्या चित्रांमध्ये पाहत असाल, इथं 2 चित्र आहेत. पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघताय काही मोठी मुलं क्षेत्रभेटीसाठी एका वनामध्ये म्हणा किंवा एका अभयारण्यामध्ये आलेली आहेत आणि त्यांचे शिक्षक त्यांना माहिती देत आहे. तिथे एक विद्यार्थिनी त्या झाडाच्या फांद्यांना हात लावून त्यांचं निरीक्षण करत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात की ही छोटीशी मुलं एका बागेमध्ये आलेली आहेत आणि ते बागेमध्ये जे छोटी छोटी रोपटी ठेवलेली आहेत त्यांचं ते निरीक्षण करत आहेत. सांगायचं झालं तर क्षेत्रभेट म्हणजे कोणत्याही ठिकाणाला जेव्हा तुम्ही भेट देता त्या भेटीचा हेतू अभ्यास करणं किंवा माहिती मिळवणं असतं आणि ती माहिती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला फायदेशीर ठरत असते. आपण पुढच्या स्लाईडवरती जाऊ. मागच्या वेळी आपण शिकलो की क्षेत्रभेटीची व्याख्या काय असते. पण प्रत्येक क्षेत्रभेटीचा एक उद्देश असतो आणि त्या उद्देशानुसारच त्या क्षेत्रभेटीचं मार्गदर्शन केलं जातं. क्षेत्रभेटीचा उद्देश काय असतो? वेगवेगळ्या क्षेत्रभेटी वेगवेगळ्या उद्देशांसाठी तयार झालेल्या असतात. भौगोलिक, ऐतिहासिक, औद्योगिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या स्थळांना भेट देणे हा त्याचा पहिला उद्देश आहे. सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत किंवा आपण जाण्याची तयारी केलेली आहे ते ठिकाण भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण असतं. दुसरा मुख्य उद्देश क्षेत्रभेटीचा आहे त्यांची माहिती काढणं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणांची माहिती काढणं, त्या ठिकाणांकडं गेल्यानंतर किंवा त्या ठिकाणांमध्ये गेल्यानंतरनं तिथल्या बारीक सारीक गोष्टींची, ज्या गोष्टींची माहिती आपल्याला उपयुक्त ठरणार आहे अशा बारीक सारीक गोष्टींची माहिती काढणं हा क्षेत्रभेटींचा उद्देश असतो. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्या
भौगोलिक, ऐतिहासिक व औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या स्थळांचा अभ्यास करणं. आणि हा अभ्यास पुढं आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या भरपूर कौशल्यांना विकसित करण्यासाठी त्याची मदत होते. तर क्षेत्रभेटीचा उद्देश काय याच्या बाबतीमध्ये आपण इथं जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता क्षेत्रभेटीचे विद्यार्थ्यांना काय काय फायदे होतात, मी तुम्हाला 30 सेकंद देतो. तुम्ही क्षेत्रभेटीचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायला सुरुवात करा. मला आशा आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींची नोंदी करून घेत आहात. तुमच्या मोबाईलच्या, कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आत्ता तुम्हाला दिसत आहे क्षेत्रभेटींचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे. आणि तिथे एक चित्र दिसत आहे तुम्हाला. ते चित्रामध्ये तुम्ही काय पाहत आहात किंवा त्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय ते सांगा. जर मला हा प्रश्न विचारला तर मी म्हणाल की त्या चित्रामध्ये हे वेगवेगळी लोक आहेत, ते पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना एका हाताने आधार दिलेला आहे. क्षेत्रभेटीचे फायदे असेच काही आहेत. क्षेत्रभेटीचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि सगळ्यात पहिला फायदा तो विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे. प्रत्येक क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यासाठी खूप वाव मिळतो आणि यातूनच पुढं नेतृत्व गुण विकसित होतात. काही विद्यार्थी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतात. काही विद्यार्थी बस चालक बरोबर नकाशा घेऊन थांबतात. काही विद्यार्थी स्वच्छतेची जबाबदारी सांभाळतात. सांगायचं झालं तर क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आतमध्ये असलेले नेतृत्व गुण विकसित करण्यास खूप मदत होते. क्षेत्रभेटीमुळे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे नियोजन करणे शिकणे. विद्यार्थी नियोजन करायला शिकतात. नियोजन जर तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर नियोजन म्हणजे प्लॅनिंग. कोणत्याही भेटीचं किंवा कोणत्याही ट्रिपची एक प्लॅनिंग केली जाते, एक नियोजन केलं जातं. कारण नियोजनाशिवाय, प्लॅनिंगशिवाय ट्रिपला जाणं, सहलीला जाणं किंवा क्षेत्रभेटीला जाणं हे दिशाहीन होऊ शकतं. तर क्षेत्रभेटीच्या अभ्यासातून मुलांना नियोजन कोणत्याही गोष्टीचं कसं करायचं हे समजतं. विद्यार्थी पुढं अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या करिअरचंही नियोजन करू शकतात. क्षेत्रभेटीचा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जबाबदारीची ओळख होणं. जेव्हा विद्यार्थी क्षेत्रभेटीला जातात तेव्हा ते स्वतःहून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतात आणि त्या जबाबदारीची त्यांना जाणीव असते. त्या जबाबदाऱ्या पार केल्या नाही किंवा पार पाडल्या नाही तर काय होऊ शकतं त्या परिणामांचीही त्यांना जाणीव असते. म्हणून विद्यार्थी क्षेत्रभेटीमध्ये जास्त जबाबदारपणे वागण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. क्षेत्रभेटीमधून जो चौथा फायदा होतो तो म्हणजे निसर्गाची ओळख होणे. प्रत्येक क्षेत्रभेटीमध्ये जेव्हा आपण जातो, ती जरी औद्योगिक क्षेत्रभेट असेल तरीही बसमधून जाताना आपण आजूबाजूच्या निसर्गाचा, आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करत असतो, त्याचं निरीक्षण करत असतो. निरीक्षण करता करता आपण आपल्या मित्रांबरोबर, आपल्या शिक्षकांबरोबर त्याची चर्चा करत असतो. थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांची या माध्यमातून आपल्याला ओळख होत असते, आपला अभ्यास होत असतो. परिसराची ओळख होणे जसं आपण आत्ताच सांगितलं. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा क्षेत्रभेटीचा फायदा म्हणजे प्रगत दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणे. जेव्हा विद्यार्थी म्हणजे तुम्ही लोक नेतृत्व गुण काय असतं हे शिकता, नियोजन कसं करायचं हे शिकता, जबाबदाऱ्या कोणत्या घ्यायच्या आणि कोणत्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडायच्या हे शिकता,
त्याच्यामुळं तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तुमचा दृष्टिकोन प्रगल्भ बनत जातो, प्रगत बनत जातो. जरी ह्या गोष्टी आपण शाळेमध्ये शिकत असलो तरी भविष्यामध्ये कळत नकळतपणे या गोष्टी नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करत राहतात. या गोष्टींमुळं तुमची परिस्थितीकडं, निसर्गाकडं, व्यक्तिव्यक्तींकडं बघण्याची क्षमता खूप विकसित होते. थोडक्यात सांगायचं तर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच तुमचे व्यक्तिमत्व विकास होतो. आता चला, आपली शाळा क्षेत्रभेटीसाठी जाणार आहे. पण क्षेत्रभेटीसाठी जाण्या अगोदर प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी एक नोटीस पाठवते आणि नोटीसमध्ये माहिती दिलेली असते त्या क्षेत्रभेटीविषयी. आता आपण कल्पना करू की आपली जी शाळा आहे ऑर्निलाज हायस्कूल, ती नानापेठ क्वार्टर गेटमध्ये नाही आहे, पण ती आहे नळदुर्ग या ठिकाणी, जे उस्मानाबादमध्ये आहे. आपण फक्त कल्पना करू आणि आपल्या शाळेने आपल्याला नोटीस पाठवलेली आहे. तर नोटीस तुम्हाला तुमच्या लॅपटॉप, मोबाईल आणि डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती दिसत आहे. नोटीस काळजीपूर्वक वाचा, कारण याच नोटीसच्या आधारे मी काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरे विचारणार आहे. मी नोटीस एकदा वाचून दाखवतो. सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आपल्या शाळेच्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट पुढील आठवड्यात आयोजित केली आहे. ही क्षेत्रभेट आपल्या शाळेपासून म्हणजे नळदुर्ग उस्मानाबादपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी जाणार आहे. यासाठी शाळेने ST सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे. या क्षेत्रभेटीचे नियोजन इयत्ता 10वीच्या वर्गातील राहुल व त्याचा ग्रुप करणार आहे. या क्षेत्रभेटीचा उद्देश नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती व रस्त्यांमध्ये दिसणारे बदल अभ्यासणे हा आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीसाठी आवश्यक ती तयारी करावी. कळावे, श्री गणेश धोकडे सर, क्षेत्रभेट प्रमुख. मी अशी अपेक्षा करतोय की जी नोटीस तुम्ही आणि मी वाचली आहे, त्या नोटीसमध्ये आपण फक्त गोष्टी वाचलेल्या नाही आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. आपली शाळा कुठं आहे? उत्तर लिहा. 10 सेकंद देतो मी तुम्हाला. तर आपली शाळा आहे नळदुर्ग या ठिकाणी आणि हे ठिकाण आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. आपली क्षेत्रभेट, आपण क्षेत्रभेटीसाठी कुठं जाणार आहोत? आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी. क्षेत्रभेटीसाठी कोणते विद्यार्थी मदत करणार आहेत? त्याचं उत्तर लिहा तुम्ही. जर तुम्ही पुन्हा एकदा नोटीस वाचली तर दिसून येईल की क्षेत्रभेटीसाठी 10वीच्या वर्गातील राहुल व त्याचा ग्रुप शिक्षकाला मदत करणार आहे. या क्षेत्रभेटीचा उद्देश काय आहे तोही या नोटीसमध्ये खूप स्पष्ट केलेला आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये तो लिहून ठेवू शकता. तर या क्षेत्रभेटीचा उद्देश आहे नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती व वस्त्यांमध्ये दिसणारे बदल अभ्यासणे हा आहे. तर मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना घरी ही नोटीस मिळालेली आहे. आणि जेव्हा क्षेत्रभेट म्हटली किंवा कोणत्याही प्रकारचं शाळेच्या बाहेर जाणारी सहल म्हटली तर विद्यार्थी जितके त्यासाठी उत्सुक असतात तितके शिक्षकही असतात. आणि मी स्वतःही याच्यासाठी खूपच उत्सुक आहे. रात्रभर आपल्याला तर झोपच येत नाही या विचाराने की उद्या जाऊन काय करायचं आहे, काय काय मस्ती करायची आहे, काय काय अभ्यास करायचा आहे. तर आदल्या रात्री सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुमचा विचार असतो की या क्षेत्रभेटीसाठी जाण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि आपण त्या गोष्टी बॅकपॅक करण्यास सुरुवात करतो. तर असं समजू की तुम्हाला नोटीस भेटलेली आहे, आदल्या रात्री तुम्ही बसलात आणि तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलात हे लिहिण्यासाठी की तुम्हाला क्षेत्रभेटीस जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला बॅगेमध्ये ठेवायच्यात.
मी तुम्हाला 30 सेकंद देतो त्या गोष्टींची नावं लिहिण्यासाठी. तर आदल्या रात्री बसताना आपण बॅगेमध्ये काय काय ठेवणार आहोत, काय तयारी करून जाणार आहोत ते आपण पाहू. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक चित्र दिसतंय. त्या चित्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिसतात आहे. दोर आहे, बॅग आहे, हेल्मेटही आहे, वेगळ्या प्रकारची बुटं आहेत, गॉगल्स आहेत, फर्स्ट एड बॉक्स आहेत. पण आपल्या या क्षेत्रभेटीसाठी आपल्याला याच्यापैकी काहीच गोष्टी लागणार आहेत. तर नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणकोणत्या गोष्टी व साहित्य क्षेत्रभेटीसाठी सोबत घेऊन जाणार आहात. मला वाटतं आपण 3 जोडे कपडे घेऊन जाऊ, कारण हा जो प्रवास आहे हा लांबचा प्रवास आहे. आपलं राहणंही तिथं होणार आहे. त्याच्यासाठी आपण एक मोठी बॅगही घेऊ, पाण्याची बाटली, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, दिशायंत्र, त्याला इंग्रजीमध्ये आपण कंपास म्हणतो, वही व पेन, प्रथमोपचार साहित्य, नकाशा इत्यादी. काही विद्यार्थ्यांनी मोबाईलही लिहिला असेल कॅमेराच्या ऐवजी. काही फरक नाही पडत. मोबाईल आणि कॅमेरा तितकेच महत्त्वाचे आहेत. मला अशी अपेक्षा आहे की ह्या ज्या गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत आणि आपण इथं लिहिलेल्या आहेत, ज्यांचा आपण विचार करतोय, त्या गोष्टी खरोखरच क्षेत्रभेटीसाठी महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही थोडासा विचार करा की नकाशा घेऊन जाणं खरंच महत्त्वाचं आहे का, आणि आहेत तर कशा प्रकारे. किंवा दुर्बीण घेऊन जाणं खरंच महत्त्वाचं आहे का, तर आहे तर कशा प्रकारे. आणि मला वाटतं तुम्ही प्रत्येक गोष्ट जी इथं लिहिलेली आहे त्या गोष्टीबद्दल 2-2 वाक्यामध्ये तुमचं मत मांडताल. आता रात्री तुम्ही बसून बॅग पॅक केलेली आहे. सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही वहीवरती लिहून ठेवलेल्या होत्या त्या तुमच्या बॅगेमध्ये पॅक केलेल्या आहेत. गेल्या 3 दिवसापासून राहुल आणि त्याचा ग्रुप गणेश सरांबरोबर म्हणजे माझ्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते क्षेत्रभेटीचं नियोजन करण्याची तयारी करत आहे. काही वेळासाठी असं समजा की तुम्ही राहुल व त्याच्या ग्रुपमध्ये आहात. तुम्ही शिक्षकांना ही क्षेत्रभेट आयोजित करण्यास मदत करणार आहात. तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल, तर याबद्दल तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. हे तुम्ही आजचा गृहपाठ म्हणून लिहू शकता. तपशीलवार नियोजन करण्यासाठी कोणकोणत्या बाबींचा विचार करायचा आहे ते तुम्ही मागच्या वर्षी शिकलेलाच आहात. आता राहुल आणि त्याच्या मित्रांनी तपशीलवार या क्षेत्रभेटीचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या बॅग्सही पॅक केलेल्या आहेत. आता चला निघूया. बस तयार आहे जाण्यासाठी. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती जे चित्र दिसतं आहे ते एका शाळेच्या बसचं आहे आणि विद्यार्थी डोकी बाहेर काढतात आहे. पण लक्षात घ्या, ही डोकी फक्त फोटो घेण्यासाठीच पोज म्हणून बाहेर काढलेली आहेत. प्रत्यक्षामध्ये जेव्हा प्रवास सुरू होईल तेव्हा तुम्ही डोकी बाहेर काढायची नाही आहेत. तर चला, सर्वजण बसमध्ये बसले आहेत. गणेश सरांनी म्हणजे मी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली आहे आणि विद्यार्थ्यांना खाली दिल्याप्रमाणे काही गोष्टी सांगत आहे. बघा हा, या गोष्टी काळजीपूर्वक ऐका, कारण या गोष्टींचा पुढं अभ्यास करताना खूप फायदा होणार आहे. तर तुमचे शिक्षक तुम्हाला सांगत आहेत काय. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या. आज आपण नळदुर्गकडून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूरजवळ
आपण सकाळी न्याहारी घ्यायची आहे. न्याहारी म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट. आणि पुण्याला सिंहगडाजवळ जेवण करणार आहोत. पुण्याला जायला मला वाटतं 3 तास लागतील, 3-3.5 तास. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण करून पुढील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करायच्या आहेत. भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या आणि वसाहतीचा आकृती संबंध. मला वाटते तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. आपल्या या प्रवासामध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या आणि त्या वसाहतींचा आकृतिबंध याच्याविषयी तुम्हाला निरीक्षण करून नोंदी करायच्या आहेत. तर तुम्ही तयार आहात या क्षेत्रभेटीसाठी? खूप छान. तर आज आपण आपलं क्षेत्रभेटीबद्दलचा जो पाठ आहे त्याचा पहिला भाग संपवलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गृहपाठही करायचा आहे. पुढच्या भागासाठी आपण पुढच्या सेशनमध्ये नक्की भेटूयात. धन्यवाद.